नमस्कार. नागपूर शहरातील कळमना पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करत 2 किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 4 चाकी वाहनासह 4.5 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाहूया हा संपूर्ण रिपोर्ट. 6 ऑगस्ट रोजी कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमित पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांना संशयास्पद फोर्ड फिगो कार आढळली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 2 किलो 43 ग्रॅम गांजा सापडला. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून गांजा, एक मोबाईल फोन आणि फोर्ड फिगो कार असा एकूण 4,60,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कळमना पोलीस करत आहेत. काल दिनांक 6 ऑगस्ट रोजी आम्ही आमच्या तपास पथकासह आजरी माजरी तसेच हस्तिनापूर परिसरात पेट्रोलिंग करत असताना हस्तिनापूरकडून भिलगाव सिटीकडे जाणाऱ्या रोडवर नाल्याजवळ आम्हाला एक कार संशयास्पदरित्या दिसून आली होती. त्यामध्ये 2 इसम मिळून आले. त्या इसमांची व कारची NDPS कायद्याअंतर्गत झडती घेतली असता त्यामध्ये 2 आरोपींकडून 2 किलो 43 ग्राम गांजा तसेच त्यांच्या ताब्यातून एक फिगो फोर्ड कंपनीची पांढऱ्या रंगाची गाडी आहे, तसेच एक OnePlus कंपनीचा मोबाईल असा एकूण 4,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ही नागपूर शहराचे पोलीस आयुक्त मान्य श्री विश्वास नागरे पाटील साहेब, तसेच पोलीस आयुक्त मान्य श्री नवीनचंद्र रेड्डी साहेब, सह पोलीस आयुक्त मान्य श्री वसंत परदेशी साहेब, अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रभाग विभाग, तसेच पोलीस उपायुक्त झोन 5 मान्य श्री नित्यानंद झा साहेब, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त श्री रोहित ओवाळ साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे कळमनाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण काळे साहेब, दुय्यम पोलीस निरीक्षक श्री करीम पठाण साहेब, तसेच आम्ही पोलीस उपनिरीक्षक गजानन राऊत, आमच्या पथकातील पोलीस हवालदार प्रमोद मेजर, तसेच पोलीस हवालदार विशाल, तसेच पोलीस शिपाई नितीन, पोलीस शिपाई प्रफुल्ल, पोलीस शिपाई अविनाश, तसेच पोलीस शिपाई ललित यांच्या पथकाने केलेली आहे. यामध्ये आरोपी आहेत एक अतिक रफिक खान, वय 33 वर्ष आहे. हा नाका नंबर 2 कवठा रोड लेंडे नगर पोलीस ठाणे कपिल नगरच्या हद्दीत राहतो. तसेच दुसरा आरोपी आहे अमित विनायक मानकर, वय 37 वर्ष. हा सन्याल नगर टेकानाका पोलीस ठाणे कपिल नगरच्या हद्दीत राहतो. अंमली पदार्थाच्या तस्करी विरोधात नागपूर पोलिसांची कारवाई अधिक तीव्र होत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सिटी न्यूजची नजर कायम राहील.